पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील सोनवणे वस्ती या ठिकाणी आज दिनांक 11 एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली। सोनवणे वस्ती या ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये जवळपास 6 ते 7 कंपन्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत। पिंपरी चिंचवड शहरात आगीच्या घटना वाढतच चालल्या असून परवा देखील मोशी कचरा डेपोला मोठी आग लागली होती। त्यानंतर आज चिखली येथे मोठी आग लागली आहे। चिखली येथील सोनवणे वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत। आज दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान सुरुवातीला एका कंपनीला सोनवणे वस्तीमध्ये आग लागली, मात्र अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचू न शकल्याने आगीने रौद्र रूप धारण करत 6-7 कंपन्या आपल्या ज्वाळेच्या विळख्यात घेतल्या आहेत। आपण समोरच्या कंपनीने आम्हाला सूचना दिली पाहिजे होती की बाबा काहीतरी नुकसान होतंय तुमचं म्हणून। आज लेडीज होत्या तिथं कामाला, तर त्यांच्या जीवाला धक्का झाला तर काय केलं असं प्रकाशनाने सांगा मला, तुम्ही काय केलं? आज त्यांनी नुकसान भरपाई दिलीच पाहिजे आम्हाला। एवढंच नाही, आज आमची घरं चालली, आम्ही शून्यातून वरल्या जमिनीवर बसून सरांसोबत कामं केली आता मी। त्यांनी आम्हाला एवढं हे केलंय मदत ना, वर्ष कसे काढले कोरोनाच्या ह्याच्यात पण त्यांनी मदत केली आम्हाला। कोरोनाच्या ह्याच्यात पण कधी आम्हाला त्यांनी ही लेडीज बाई कामगार आहे असं कधीच म्हटलं नाही त्यांनी। बहिणी समजून आम्हाला तिथं वागवले। आमचे महेश पाटील, मयूर पाटील, संदीप, आज बहिणी मानले त्यांनी आम्हाला, घरदार उजाडून गेली। आज या आगीचं आज दुर्लक्ष झालं। मेन पहिलं सकाळी दुर्लक्ष केलं शेजारच्या बाजूने, आणि दुसरे अग्निशामक दल। आज इतकं करोडचं नुकसान आहे। आज आमचे सर दिवस रात्र कष्ट करतात, आणि आज इतक्या वयाच्या आम्ही आज किती बायकांना आमची घरं चालत आहेत त्याच्यावर, आणि आज एवढं नुकसान भरून निघेल का सर, याची काळजी घ्या। खूप खूप वाईट वाटतं। आज इतकं थरथर होतं। आज आमच्या बायका कशा बाहेर आल्या, त्या कशा बाहेर काढल्या आम्हाला माहिती आहे। आणि हे नुकसान म्हणजे आज आमची बाहेर उभं केलंय आम्हाला सगळ्यांना। अख्खेच आमच्या किती जणांचे संसार याच्यावर चालत आहेत। आम्ही आजची स्थिती अशी आहे की कोरोनाचे 2 वर्षसुद्धा आम्ही कष्ट घेत होतो। मास्क लावा, सगळे निर्बंध पाळून आम्ही कष्ट घेत होतो। का तर आमचे सर म्हणजे तुमची घरं चालणार आहेत, काही कष्ट करायला काही साधन नाही आहे, तर तुम्ही बायका कष्ट करा, आपण सगळी मेहनत घेऊ। कितीतरी वेळा आमच्यासाठी तिथं हे केलं गेलं की बाबा निर्बंध आहे तुम्ही हे, पण त्यांनी इतकी आमची काळजी घेतली। मास्क, ते तुमचं सॅनिटायझर इतकं सगळं वापरून आम्हाला फक्त का तर आमची घरं चालावी म्हणून। ज्यावेळेस अग्निशामक दल त्यावेळेस आलं, त्यावेळेस आग लागली, मला फोन आला त्यावेळेस इथल्या लोकांचा। मी लगेच तळवड्याच्या साहेबांना फोन केला। विचारले 10व्या मिनिटात लगेच त्यांची गाडी या ठिकाणी आली। त्यांनी प्रयत्न केले, पण आग एवढी मोठी होती की 10-12 गाड्या यायला वेळ लागला। एका गाडीत भागणार नव्हतं। जर या ठिकाणी बाकीचे म्हणतात या ठिकाणी जवळच असतं 10-12 गाडी तर लगेच शिकली असती, पण या ठिकाणी मॅनपॉवर किंवा मर्यादा आल्यामुळे आग जास्त वाढली। आणि सगळ्यात समाधानाची बाब अशी आहे साहेब या गोष्टीमध्ये की एकही जीवितहानी झाली नाही, हे समाधानाची गोष्ट आहे। मालक लोक सगळे चांगले आहेत, सगळ्यांनी सोबत केलं। उपस्थित सर्व जे प्रेक्षक बघणार होते त्यांनी पण बऱ्याच कंपनीचा माल बाहेर काढण्यात मदत केली, त्यामुळे आग आटोक्यात पण याने चांगली मदत झाली। चिखलीची लोकसंख्या जवळ 1.5 लाख लोकसंख्या आहे। या 1.5 लाख लोकसंख्येमध्ये जवळजवळ 5000 कंपन्या आहेत, छोट्या मोठ्या लघुउद्योग कंपन्या आहेत। या कंपन्यांसाठी सुसज्ज असं मोठं अग्निशामक केंद्र ह्या चिखली परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असं आमची मनापासून मागणी। या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान या आगीमध्ये झालंय। अखेर अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून 10 ते 12 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली आहे। चिखली परिसरामध्ये उन्हाळ्यामध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असतात। चिखली येथे अग्निशमन केंद्र नसल्याने आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन विभागाला अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे चिखली येथे अग्निशमन केंद्र तातडीने तयार करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ज्या कंपन्यांना आग लागली त्या कंपन्यांमधील महिला कामगारांना अश्रू अनावर झाले होते। आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी घेतलेला हा संपूर्ण आढावा पाहूया। कशामुळे आग लागली असावी, काय सांगाल तुम्ही? मुळात कसं आहे, आता ही कागदाची गठ्ठ्याची कंपनी आहे, मुळात पॅक केलेले गठ्ठे आहेत, आणि एवढी हीट वाढलेली आहे, काहीतरी शॉर्ट सर्किटचे चान्सेस असण्याची दाट शक्यता वाटते। त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन हे जळण्याची शक्यता वाटते। म्हणजे काय पाहणाऱ्यांनी सांगितलं की शेजारची जी कंपनी होती त्या कंपनीला अगोदर ते शिफ्टिंग करत होते, आणि त्यांनी का ते वेल्डिंग करत असताना खाली कागदाने पेट घेतला असं शेजारी काही लोक सांगत होते। कदाचित तसं असेल, कारण आम्ही जे प्रथमदर्शी असतात यांच्या थ्रू जर आलेली माहिती ती कदाचित तशीही असू शकते, पण आमचा अंदाज या कंपनीला लागली पलीकडच्या कंपनीच्या ह्याच्यापेक्षा तो आमचा वैयक्तिक अंदाज हे रुद्र रूप धारण केलं होतं आणि किती पाण्याचे बंब लागले आणि कशाप्रकारे आटोक्यात? साधारणतः 10 ते 12 गाड्या पाणी मारलं आम्ही टोटली।
आणि बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये आलेली आहे. शक्यतो आता JCPने आम्हाला जास्त सपोर्ट केला, कारण पत्रे पडलेले होते त्याच्यामुळे आम्हाला अडचणी येत होत्या. पत्रे पडल्यामुळे पाणी याच्यापर्यंत जात नव्हते डायरेक्ट याच्यापर्यंत, त्याच्यामुळे आम्हाला थोड्याशा अडचणी जाणवत होत्या. पण JCP आल्यानंतर बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये आलेली आहे. हो, बऱ्यापैकी आता जवळजवळ ब्रिगेड कॉलच्याच आसपासचा कॉल होता. त्याच्यामध्ये बाहेरची बजाजची गाडी होती, PMRDची गाडी आली होती, महिंद्रा कंपनीची सुद्धा गाडी होती. त्यांनी बऱ्यापैकी सपोर्ट केला. जीवितहानी तर काय झालेली नाही आहे. आग जी लागलेली ती मागे आग लागली मागच्या कंपनीला, तिथून हवेच्या याच्यामुळे पूर्ण आग इकडे पास झालेली आणि त्यामुळे पत्र्यांच्या वरून साईडनं ज्या गॅपमधून सगळं ते इकडे आग आल्यामुळे बाजूच्या कंपनीला आणि आपल्या कंपनीला आग लागली. तिथं जर त्या कंपनीत काय काम होतं काय कल्पना नाही. बहुतेक केमिकलचं असं ऐकलं मी, लोकांकडूनच ऐकलेलं, त्यामुळे काही कल्पना ते कसली आग होती. पण पालिकेची सर जवळपास 10 ते 15 पंप आले, प्रायव्हेट टँकर आले साहेबांचे, मोरे साहेबांचे आणि त्यांचे साने साहेबांचे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आटोक्यात आलं. नुकसान झालं भरपूर, जीवितहानी काहीच नाही. महेश वराडे, पाम इंडस्ट्री. जवळपास आपल्या लाईनला 4 कंपनीचं नुकसान झालेलं आहे आणि ज्या कंपनीकडून आग आली पाठीमागच्या बाजूनं तिकडं जवळपास 3-4 कंपनीचं नुकसान झालेलं आहे. तर आता ही सध्या माझ्या कंपनीमध्ये पूर्ण काहीच सेटअप राहिलेलं नाही आहे. पूर्ण VMC मशीन, कन्व्हेन्शियल, बाकीच्या कम्प्युटर्स वगैरे सर्व मशीन जळाल्यात. रेडी मटेरियल जळालं आहे, बनवून ठेवलेल्या मशीन्स वगैरे जळाल्यात भरपूर. म्हणजे एकही रुपयाचं काही त्याच्यामध्ये असं साहित्य राहिलेलं नाही कंपनीमध्ये. किती नुकसान झालं? जवळपास 1.5 कोटीचं नुकसान झालं आहे. ॲक्च्युली या कंपन्यांना ना अशा रहदारीमध्ये जागा दिली नाही पाहिजे पहिले तर, कारण की यांच्यामुळे दुसऱ्यांचं खूप नुकसान होऊन राहिलं. कारण की आपण जे शून्यातून निर्माण करतो असं काय आपल्याकडे बॅकअप नसतो, कोणाकडे असतो कोणाकडे नसतो. आपण जे शून्यातून निर्माण केलं असतं ह्याचं पूर्ण एकदम मिट्टीमध्ये गेलं आहे पूर्ण. काय राहुल रामकृष्ण ठोंगे. आग कशामुळे लागली, कुणी लावली, हा विषय इतका महत्त्वाचा नाही. हा त्याच्यापेक्षा पुढे जाऊनचा विषय. त्याचं कारण असं आहे की आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सगळ्यात जास्त नागरीकरण असेल किंवा या ठिकाणी भांगाराची दुकानं असेल किंवा इंडस्ट्री जरी असेल, हा सगळ्यात जास्त आज चिखलीमध्ये. आणि असं असताना या ठिकाणी तसं पाहिलं तर आमच्याकडे अग्निशामक केंद्राची गरज आहे, परंतु आमच्याकडे अग्निशामक केंद्र नाही आहे. हे सगळ्यात मोठं आमच्या चिखलीचं दुर्दैव आहे, सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता अग्निशामक केंद्र कुठे आहे तुम्ही मला सांगा. वल्लभनगर, तरावडं, आमच्या चिखलीत नाही का? इथं काहीच नाही ना. ही परिस्थिती आहे. आज मला सांगा, आज हे दिसतं आपल्याला, हे एक नुकसान नाही राव. तुम्ही मागे 10 वर्ष 10 वर्षापासून बघा की चिखलीमध्ये आत्तापर्यंत किती जाळ आलेला आहे, किती म्हणजे केमिकल असं किंवा भांगारी दुकानं असो, जे काय असेल. आज त्याच्यामुळं जे धुराचं प्रमाण आहे, हे धुराचं लोकांना जो त्रास होतो आहे ह्याच्यामुळे लोकांचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होणार आहे. प्लस हे जे आत्ता हे जे लोकांचं नुकसान होते, करोडो रुपये अब्ज रुपयाचं नुकसान झालेलं असं, ह्याच्यामध्ये जीवितहानी झालेली कितीतरी ठिकाणी झालेली. तरी देखील आज कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. तसा न्याय मिळताना आम्हाला मिळत नाही आहे. हा न्याय आम्हाला तुम्ही आज पत्रकारात तुम्ही तसं पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या किंवा प्रशासनाच्या किंवा राज्याच्या निदर्शन आणून देऊ शकता. एक तुमची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या सर्व चिखलीच्या वतीनं, मग आमचा अमृताप्पा असेल, अंकुश शेट असेल किंवा बाकी सर्व जितू असेल, सर्व चिखलीच्या वतीनं, माझ्या चिखली टोटल ग्रामस्थांच्या वतीनं माझी एक विनंती आहे. फक्त विनंती करतो मी आपल्याला की आम्हाला कुठेतरी एक न्याय मिळाला पाहिजे, की भविष्यामध्ये आमच्याकडे असं पेटलं नाही पाहिजे. न पेटण्यासुद्धा तुमचे जे कायदे आहे त्या कायद्याचं तुम्ही पालन करा. त्या ठिकाणी तुम्ही जे काय म्हणजे आज केमिकल असेल, केमिकलच्या ज्या ठिकाणी कारखाने, त्या केमिकलच्या कारखान्याला त्या ठिकाणी परमिशन देऊ नका. आज एक केमिकलचा कारखाना जळल्यामुळे बाकीचं जळलं जातं. त्या ठिकाणी तुम्ही करा ना. त्या ठिकाणी जे काय असेल शासनाचे नियम असेल, जे नियम घालून त्या नियमाचं पालन केलं पाहिजे ना. की सन्माननीय आपले चोपडे साहेब, मी खरं सांगतो, तो माणूस अतिशय चांगला माणूस आहे. जो अग्निशामक दलामध्ये त्यांनी आज पाहिलं असं मुळशीमध्ये 14 तास बिचारा उभा होता न खाण्यापिण्याचं. आम्ही त्या जवानांना त्या ठिकाणी जेवायला नेलो. त्या ठिकाणी मी मोठा पण सांगत नाही, पण त्यांचं काम आहे. पण झालं काय, त्यांनी मला 10 गाड्या पाठवल्या, पण ते वेळेत नाही आल्या. वेळेत म्हणजे कसं, शेवटी यायला वेळ लागणारच आहे ना. तर ते जर आमच्या चिखलीत असतं, ते जर माझ्या चिखलीत असतं तर ह्या दुर्घटनेला कुठेतरी आळा बसला असता. ज्या दुर्घटना कमी झाल्या असतात. आज या माझ्या महिला भगिनी रडत होत्या साहेब, अक्षरशः ह्या रडत होत्या. आज त्या कितीतरी महिला आहे. आज मला सांगा, ह्यांची मिंडाला मीटिंग होती. मला त्याच्या संबंधित जो मालक आहे, आज करोडो रुपयाचं त्याचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान न भरून निघणार नुकसान आहे. आज आयुष्यातून उठलाय तो माणूस शून्यातून. 30 वर्षाचा मुलगा आहे. काय करणार मला सांगा तुम्ही, काय करू शकता.